नमस्कार. इतिहास सेट नेट या यूट्यूब चॅनलमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण 4 वेदांपैकी द्वितीय वेद यजुर्वेद याबद्दल जाणून घेणार आहोत. यजुर्वेदामध्ये यज्ञ, संस्कार व नियम यांचे संकलन केलेले आहे. म्हणूनच यजुर्वेदाला कर्मकांडीय वेद असे म्हटले जाते. यजुर्वेदाचे मुख्यतः 2 भाग आहेत. प्रथम कृष्ण यजुर्वेद, द्वितीय शुक्ल यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद गद्य आणि पद्य यामध्ये दिसून येतो. शुक्ल यजुर्वेद फक्त पद्यामध्येच आहे. म्हणूनच त्याला वाजसनेय संहिता असे नाव देण्यात आले आहे. यजुर्वेद मंत्रोच्चारण करणाऱ्या पुरोहिताला अथर्वयो असे म्हटले जाते. कृष्ण यजुर्वेद याच्या प्रमुख शाखा आहेत. प्रथम तैत्तिरीय, द्वितीय काठक, तृतीय कपिष्ठल, चतुर्थ मैत्रायणी. शुक्ल यजुर्वेदाच्या प्रमुख शाखा आहेत. प्रथम माध्यानंदिनी आणि द्वितीय काण्व. आता आपण जाणून घेऊया यजुर्वेदाचे प्रमुख ब्राह्मण ग्रंथ. शुक्ल यजुर्वेदाचा प्रमुख ब्राह्मण ग्रंथ आहे शतपथ ब्राह्मण. आणि हाच प्रश्न खूप वेळा परीक्षेत विचारला गेला आहे. त्यामुळे तुम्ही शुक्ल यजुर्वेद शतपथ ब्राह्मण हे आपल्या वहीत नीट लिहून ठेवा. कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय ब्राह्मण. यजुर्वेदाबद्दल आज दिलेली माहिती तुम्ही नीट वहीत लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी या शॉर्ट नोट्स खूप उपयोगी पडतील. जर तुम्ही ऋग्वेदाबद्दलची माहितीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत मला रजा द्या. अच्छा.